चॅनल। नांदेड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव तालुक्यातील गोजेगाव ते मार्लेगाव या ठिकाणी नांदेड ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम रखडल्यामुळे पैनगंगा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून पिकांचे प्रचंड नुकसान व रोडवरील वाहतूक ठप्प झाल्याचे वृत्त आहे। मागील 6 वर्षापासून या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम रखडले असून गोजेगावच्या नागरिकांनी या रस्त्याच्या कामासाठी 2 वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याचे बोलले जात आहे। तसेच राज्य शासन या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील जनतेत तीव्र संताप निर्माण झाल्याचे समजले आहे। दरम्यान सततच्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे। त्यामुळे नदीचे पाणी पुलाचे कठडे तोडून रस्त्यावर जमा झाल्यामुळे मराठवाडा ते विदर्भ वाहतूक ठप्प झाली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। माय माऊली न्यूज चॅनल साठी प्रकाश जाधव, जिल्हा प्रतिनिधी नांदेड उत्तर विभाग। हे पहा, उंचेगावला जाणारा जो रस्ता आहे धानोरा ते उंचेगाव शिवपुरी मार्गे हा समस्त पाण्याखाली गेलेला रस्ता आहे आणि आता जवळपास उंचेगाव गावातील सर्व लोकांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। गावातून कोणाला शेतात येता येत नाही, शेतातून कोणाला गावात जाता येत नाही। जनावरं सुद्धा ज्याची त्याची शेतामध्ये अडकलेली आहेत आणि अतिशय भीषण परिस्थिती आहे। वरून आभाळ येते आहे, पाणी याची शक्यता आहे आणि हा पूर जोर धरलेला आहे, पुराने जोरात वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी चिंताग्रस्त आहे। गुरांची काय सोय करावी आणि शेताकडे कसं जावं या विचारामध्ये गावातले लोक गावात अडकले, शेतातले लोक शेतात अडकले। शेतातल्या लोकाला जेवणा खावण्याची सुद्धा व्यवस्था नाही, जनावरला चाऱ्याची सुद्धा व्यवस्था नाही। हे पहा मंडळी, हे गावाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांची हिंमत होत नाही समोर जायला, कारण भीषण परिस्थिती आहे। अतिशय या ठिकाणी पाण्यामध्ये वाढ होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर एक आसमानी संकट कोसळलेलं आहे।